नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा, हे ब्लाऊज मी आता स्टिचिंग केलं बरं का. आणि बघू शकता अजून हुक वगैरे सुद्धा लावायचे बाकी, पिना लावल्या मी, बघू शकता तुम्ही. म्हटलं चला तुमच्याशी थोडं शेअर करते. याचा काही व्हिडिओ वगैरे नाही केला आहे बरं का, कारण हे शिवायला इतकं अवघड होतं ना. मी 2 दिवसापासून शिवत होते ब्लाऊज. कॉट कॉलर म्हणताना ते आहे, कॉप्स अटॅच केलेले, 1 टक्स घेतलेलं आहे. आणि बघा खूप छान असं मस्त कॉलर, कॉट कॉलर म्हणतं ना, तर ते आहे. मला पण आहे ना पहिल्यांदाच मी स्टिचिंग केलं, पण पहिल्यांदाच मी स्टिचिंग केलेलं आहे. आणि कटिंगसुद्धा केलं बरं का. याचा कटिंगचा सुद्धा मी व्हिडिओ आहे, बघू शकता. खूप छान आणि सुंदर असं झालेलं आहे. मागे ना बंद आहे, पूर्ण डिझाईन वगैरे नाही सांगितलं तुम्हाला. आणि बघा खूप छान असं मस्त ब्लाऊज झालेलं आहे, बघू शकता. नक्की आवडला असेल ना तर मला सांगा, मी नक्की याचा व्हिडिओ ना करायचा प्रयत्न करीन बरं का. मला आहे ना पहिल्यांदा कस्टमर असं आलं की मला ह्याच कलरचा मला ब्लाऊज बनवून द्या असं. तर माझं पण म्हणजे पहिल्यांदा बनवलं ना, त्याच्यामुळे मी पण 2 दिवसापासून हेच बनवत होती. कारण एक कॉलर बनवायला मला आहे ना 1 दिवस असं म्हणजे गेला असेल. आणि इथं आपलं फ्रंट पार्ट बॅक पार्ट सिम्पल राहतं. तर चला इथंच थांबवते. आणि आता बघा परत त्याच कस्टमरचं दुसरं ब्लाऊज आहे, कटिंग करायचं आहे. प्रिन्सेस कट आहे, याचासुद्धा मागे ना बंद गळा आहे. तर बघा 9ची घडी आहे आणि 2 इंच जास्तीचं घेते. बघा इकडे 4 फोल्ड करून घेते. आता स्लीवसाठी ना कपडा कट करून घेतला आणि कॉप्स अटॅच करायचे बरं का याच्यात मला. आणि पूर्ण हा आहे ना मागे सुद्धा बंदच राहणार आहे. हा याचा गळा मागून बी पोटले लावायचे आहे मला. तर बघा मी इथे आहे ना 7चा गळा घेते बरं का, बंद आहे ना त्याच्यामुळे. आणि इकडे ना हा सुद्धा मुंडा आहे ना 7च घेते. आणि इथे एक मी अर्धा इंचवर छान असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. हा बघा 7 घेतला, हे सुद्धा 7.5 घेतलं आहे, 7.25 7.5 घेतलं आहे मी. आणि आता आहे ना 9ची घडी आहे, 2 इंच जास्तीचा. आणि इकडे 8.5ची घडी, 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला, बघू शकतो. आता एवढे ना कट करून घेऊ. मला आहे ना कप्स अटॅच करायचे ना, त्याच्यामुळे डबल अस्तर कटिंग करायचं आहे बरं पुढच्या याला. कारण कप्स आहे ना त्याच्यातून खूप बारीक कपडा आहे, साडीचा सुद्धा बारीकच आहे. तर त्याच्यामुळे डबल अस्तर लागतो. जाड कपडा राहतो मग काही जवळून नाही, पण याला सुद्धा मी ना डबल अस्तरच लावलेलं आहे बरं का. जाड आहे तरी डबल अस्तर लावलेलं आहे. कारण कसं कस्टमरने सांगितलं होतं की अस्तर डबल पाहिजे म्हणून. मग म्हटलं की बघा आता बॅक पार्टने फ्रंट पार्ट वेगळं करून घेते बरं का. आणि आता आहे ना इथं एक फ्रंट पार्टला कट करून घेते. आणि ना बंद गळा आहे पुढे सुद्धा बरं का, नाही मागे बंद आहे, सॉरी. पुढे ना 6चा गळा आहे, तर हुक येणार आहे पुढे. 6 घेतला आहे गळा. आणि रुंदीला आहे ना 2.5 घेतला आहे बरं का. गोल गळा आहे, पुढे हुक येणार आहे बरं का, मागे बंद राहणार आहे. आणि आता आहे ना या साईडला ठेवते. आणि आता बॅक पार्ट आहे ना तो कट करून घेते. तर बॅकला आहे ना मागे हे मी स्टिचिंग करताना मधोमध कट करीन बरं का. कारण आहे ना मागे मला पूर्ण ब्लाऊजला आहे ना त्यांनी पोटल्या सांगितल्या आहे. आणि इकडे मी ना 1.5 वरती उतरवते बरं का, 1.5 नाही तर 2 वरती. इथून मला कट करायचं आहे आणि पूर्ण पोटल्या सांगितल्या आहे त्यांनी. तर बघा इकडे छान असं मी कट करून घेते गळा. आता बॅक पार्ट झालं आहे. इथं मागे ना टक्स घ्यायचे, त्याचं स्टिचिंग करताना घेणार आहे. आणि ये ना स्लीव कट करून घेते आता पहिले. तर स्लीव आहे ना, तर बघा इकडे ना लॉंग स्लीवसुद्धा मला सांगितली आहे, म्हणजे 22ची. तर 20 आहे, पण मी ना 22 घेते. कारण आहे ना इथं वाढायचं आहे आणि करून वरती पण थोडं अर्धा इंच एवढं आपलं शिलाईमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे मी नाही तर 22 घेतली, बघू शकता तुम्ही. आणि इकडे ना छान असं थोडी मला ढिली सांगितली आहे बरं का.
लूज ठेवतो म्हणे, कारण कसं कॉटन आहे, साडी पण कॉटन आहे, अस्तर बी कॉटन आहे. कॉटनमुळे कसं आहे फिट होतं मग नंतर, मग त्याच्यामुळे ना त्यांनी थोडं ढिल्लं सांगितलं आहे मला. आणि त्या बाईला कसं लहान बाळ पण आहे ना, तर त्याच्यामुळे तिला जास्त फिटिंगमध्ये नाही घालू शकणार असं सांगते ती. त्याच्यामुळे मी एवढं थोडं माप जास्तच ठेवलं इथं. लांबीला तर बरोबर आहे बरं का, पण ही जी आहे ना रुंदी ती थोडं जास्त ठेवलेलं आहे. आणि बघा इकडे ना आता फ्रंट पार्ट आहे, याला आहे ना प्रिन्सेस कट करायचं आहे बरं का. तर बघू शकता मी एवढं, आता डबल अस्तरसुद्धा पाहिजे, पण आता आहे ना अस्तर तर एवढं नाही डबल माझ्याकडे. बघू शकता तुम्ही, जॉईन करावं लागेल थोडंसं. तर थोडं वळलेलं आहे बरं का, ते मी स्टिचिंग करताना ॲडजस्ट करीन. छान असं मी आता इथे आहे ना थोडा जॉईन करून देईन कपडा नंतर. असं आहे ना कोप्सवाले ब्लाऊज राहतं ना त्याला डबल अस्तर लागतं, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोच. बघू शकता तुम्ही इथे आहे ना गळा आता याच्यानुसारच कट करून घेते ठेवूनचं. हे सुद्धा आहे ना सेम त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं. जेवढं मला कपडा नंतर लागेल ना ॲडजस्ट करीन, तेवढं मी नंतर स्टिचिंग करताना जोडून देईन. बघा आता आहे ना इकडे प्रिन्सेस कटचं माप घेते बरं का. बघू शकता वरून आहे ना 10.5चा पॉईंट घेते. हे बघा 10.5चा पॉईंट घेतला आहे वरून. आणि हे जे रुंदी आहे ना हा पहिला इथून 3.5 घेते मी. हे बघा 3.5. आणि हे खालून आहे ना 3 घेते. हे बघा 3 घेतलं. आणि याच्यानंतर परत 2 घ्यायचं याचं अंतर. आणि बघा ही आहे ना 1.5 घ्यायचं आहे. याला आहे ना असं सिद्ध छान असा आकार द्यायचा आहे. बघू शकता खूप छान आला बरं का, एकदम झटक्यापट केलं मी. कारण आम्हाला आहे ना उद्यापर्यंत 3 ब्लाऊज द्यायचे, ते पण आणि दुसरं पण आहे अजून दोन जणांचं. तर त्याच्यामुळे मला आहे ना टाईम खूप पटापट कटिंग करण्याचं हे आहे मला थोडं काम. तर बघा इकडे छान असं मी प्रिन्सेस कट, मागे ना पोटलींचा स्लीवसुद्धा लांबी बरं का. बघू शकता ऊन येतं आहे खिडकीमधून. बघा बॅक पार्ट फ्रंट पार्ट छान असं रेडी झालं आहे. बघू शकता तुम्ही. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.